डोंबिवली MIDCच्या उघड्या चेंबरमध्ये पडून एका इसमाचा मृत्यू झाल्याची धक्कादायक घटना कल्याण शिळ रोड टाटा पॉवर जवळ गांधीनगर येथे घडली आहे। रस्त्याने चालत असताना एका इसमाचा पाय घसरला आणि हा इसम थेट उघड्या असलेल्या चेंबरमध्ये पडला। चेंबरमध्ये पडल्यामुळे त्याच्या डोक्याला गंभीर जखम झाली। आजूबाजूच्या लोकांनी या इसमाला उपचारासाठी डोंबिवलीमधील एका खासगी हॉस्पिटलमध्ये दाखल केले, मात्र उपचारादरम्यान या इसमाचा मृत्यू झाला। बाबू धर्मा चव्हाण असे या मयत इसमाचे नाव आहे। या घटनेमुळे तीव्र संताप व्यक्त होताना दिसतोय। कल्याण शिळ रोडवर या भागात अनेकदा उघड्या चेंबर्स बाबत नागरिकांनी तक्रारी केल्या होत्या, मात्र MIDCने दुर्लक्ष केल्याचा आरोप स्थानिक नागरिकांनी केलाय। नेमकं काय घडलं आणि चेंबर उघडं होतं त्याच्यामध्ये तुमच्या वडिलांचा मृत्यू झालेला आहे। ज्या टायमाला आम्ही हॉस्पिटलला आणलो, मला माहिती पडलं, माझ्या मित्रांनी कॉल केला, तुझा पप्पा खड्ड्यामध्ये पडलाय। म्हणलं कुठल्या खड्ड्यामध्ये? तो वाल चालू करायचा KDMCचा। तर मी त्यांना उठून हॉस्पिटलमध्ये आणलो, तर त्यांना साथ बी सगळं चालू होते। तर इथं आणल्यानंतर हे लोकांनी डायरेक्ट ते व्हेंटिलेटरवर टाकले। हे लोक बोलले 99% नाही, बोलते 1% आहे। एवढंच बोलत संध्याकाळीपर्यंत रात्रभर पूर्ण काढले। आता 1-2 तास झाले, याच्यामध्ये काय बोलतात, इथं ऑफ झालं तर एक्सरा काढा लागल, हे काढा लागल। तेव्हा तुम्ही माणूस सिरियस होता त्या टायमाला का नाही केला? ट्रीटमेंट नाही केलं तेव्हा तुम्ही करा। सांगितलंच नाही, सोनोग्राफी झाला, एक्सरा झाला तर तेव्हाच बोलायचं होतं। आता कशाला तुम्ही हे सगळं काढतो? तेव्हाच करायचं ना। तो माझा वडील आहे, म्हणजे उद्या कोणाचा वडील नाही जायला पाहिजे, माणूस कुठला कोणी नाही जायला पाहिजे। हा टायमाला तो लॉक असतो, आजच का उघडा आहे? रोज उघडा असतो कधी पण। हे लापरवाही आहे। तिथून गाडी पण चालते, रोडाच्या बाजूलाच येतो, गाडी जाते, मोठी मोठी ट्रक जाते त्याच्यावरती। हे लोक KDMC वाले काय नाही ऍक्शन नाही घेत, ते चालू करतात, बंद करतात, मोठी मोठी गाडी जाते। हा, सगळं हमेशा उघडत ठेवतात ते। फक्त आम्हाला काय, आमचा जो आहे न्याय पाहिजे, बस एवढंच आम्हाला हे आहे KDMC पासून। तो उद्या कोणाचा नाही घडला पाहिजे, फक्त एवढंच आम्हाला हे आहे। काय सांगाल, काल पावणे 4 वाजता बाबू धर्मू चव्हाण हे महानगरपालिकेचा जो पाणी पुरवठा असतो ते ढक्कन ते लोकांनी हे केलेलं आहे, समजा बसवलेलं नाही त्याच्यावर, असं लपारी हे केलंय, समजा व्यापारी काम केलंय ते लोकांनी, आणि त्याच्यामुळे ते पाय सटकून मध्ये पडलाय। त्याच्यामध्ये पोरगा होता तेव्हा, नंतर सांगा, मी त्याचा मुलगा आहे। हा, मुलगा आहे मी त्याचा, काशीराम बाबू चव्हाण, मोठा मुलगा आहे। मोठा मुलगा आहे। पडल्यानंतर त्यांना नेमकी कुठे इजा झाली आणि कोणी त्यांना बाहेर काढलं? बाहेर हे काढलंय, हे पोरांनी काढलंय बाहेर। 5-6 जण होते ते लोकांनी, नंतर मी गेलो तिथं, वडील पडले करून। किती वाजता ही घटना घडली? घटना तेच पावणे 4 वाजता। काय हालचाल नाही होत होते तेव्हा हलचल मध्ये होतो, थोडा हलचल मध्ये काय एकदम थोडा हेच पुरा एकदम हे होतं। हा, थोडासा एकदम हे होतं, सगळं आम्ही हे केलं, सगळ्यात मग ते एकदम पुरा आणि गंभीर इजा नेमकी कुठे झाली त्यांना? टाटा पॉवर जगत नागे समोर। इजा कुठे झाली? इजा? हा, डोक्यावर। मी तुला लागतो। आता तुमची मागणी काय आहे? मागणी काय, ते महानगरपालिका भरून द्यायला पाहिजे आपला, दुसऱ्याला असं घटना व्हायला नाही पाहिजे। आज आमच्या वडीलला झालेला आहे, दुसऱ्याला व्हायला नाही पाहिजे। काल 20 जुलै 2025 रोजी सायंकाळी 5:30च्या सुमारास आमचा भारतीय जनता पार्टीचा कार्यकर्ता काशीनाथ चव्हाण यांचे वडील बाबू धर्मू चव्हाण हे गांधीनगर टाटा परिसर या भागामध्ये MIDCचं एक चेंबर होतं, जे त्यांच्या हलगर्जीपणामुळे चेंबर उघडच होतं, आणि त्या चेंबरमध्ये पडून बाबू धर्मू चव्हाण यांचा दुर्दैवी अंत झालेला आहे। बाबू धर्मू चव्हाण हे त्या कुटुंबाचे आधारस्तंभ होते। ते वेठबिगारी स्वरूपात काम करायचे आणि त्यांच्या कुटुंबाचा ते उदरनिर्वाह करत होते, परंतु MIDCच्या हलगर्जीपणामुळे आज हकनात बाबू चव्हाण यांचा जो तिथं दुर्दैवी अंत झालेला आहे, ह्या सगळ्या प्रकरणाची सर्वस्वी जबाबदारी ही MIDC प्रशासनाची आहे। त्यामुळे या माध्यमातून मी मागणी करतो की MIDC प्रशासनावर सदोष मनुष्यवधाचा गुन्हा दाखल करावा, जेणेकरून जो हलगर्जीपणा आज बाबू चव्हाण यांच्या बाबतीत घडला तो पुन्हा घडणार नाही। आज या 27 गावांमध्ये MIDC पाणी पुरवठा करते, आणि ज्या परिस्थितीत MIDCने या 27 गावांची हेळसांड केलेली आहे पाण्याच्या बाबतीत,
दररोजच प्रेशरमध्ये फ्लेक्च्युएशन करणं, आमचा मंजूर असलेला कोठा आम्हाला न देताना अर्धवटच पाणी देणं, प्रेशरमध्ये तुटवडा जाणीवपूर्वक कृत्रिम पाणी टंचाई निर्माण करणं, हे असे खेळ तर एमआयडीसी करायची. परंतु आज ह्या चेंबरच्या हलगर्जीपणामुळे कुठेतरी आमच्या जीवावर सुद्धा एमआयडीसी उठली आहे की काय, अशी परिस्थिती आज निर्माण झालेली आहे. आज टाटा परिसर, तिथे मोठ्या स्वरूपात बंजारा समाजाची वस्ती राहते, त्यापैकीच एक बाबू चव्हाण आज नाहक या एमआयडीसीच्या हलगर्जीपणामुळे त्यांना तिथे त्यांचा जीव गमवावा लागलेला आहे. त्यामुळे माझी स्पष्टपणे मागणी आहे, एमआयडीसी प्रशासनावर सदोष मनुष्यवधाचा गुन्हा दाखल व्हावा आणि त्या कुटुंबियांना न्याय द्यावा आणि येणाऱ्या काळात एमआयडीसीला अशी अद्दल घडावी की पुन्हा त्यांच्याकडनं असा हलगर्जीपणा घडू नये आणि सामान्य नागरिकाला आपला जीव गमवायची वेळ येऊ नये, अशी मी विनंती या माध्यमातून करतो. ब्युरो रिपोर्ट, जनशक्ती, डोंबिवली.